बघूया 100% बातम्या। लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। देशात अबकी बार 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास भाजपने व्यक्त केला होता। मात्र देशासह महाराष्ट्रात भाजपचं मिशन लोकसभा फसलेलं दिसलं। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सर्वात कमी जागा मिळाल्यानं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं या पराभवाची कारणमीमांसा सुरू केली आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसांसह राज्यातल्या भाजप कोर कमिटीची मंगळवारी दिल्लीत बैठक घेण्यात आली। यात महाराष्ट्रातल्या पराभवावर भाष्य करत राज्यातल्या भाजप नेत्यांची चांगलीच शाळा वरिष्ठांनी घेतली। विरोधकांचा नेरेटिव्ह खोडून काढण्यात महायुती अपयशी ठरल्याचं बैठकीत मान्य करण्यात आलं। स्थानिक मुद्दे खोडून काढण्यात अपयशी का ठरलात असा सवाल विचारण्यात आला। सामूहिक जबाबदारी घ्या आणि चुका सुधारा असा सल्ला देण्यात आला। तसंच विरोधकांना हलक्यात घेऊ नका असे आदेश भाजप नेतृत्वानं दिले। सोशल मीडियात भाजप विरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातले नेते कमी पडले। सोशल मीडिया अधिक वापरा, विरोधकांना प्रत्युत्तर द्या असे आदेश देण्यात आले। विधानसभा निवडणुकीच्या रोडमॅपवरही या बैठकीत चर्चा झाली। लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला फटका बसला। भाजपला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावं लागलं। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या खराब कामगिरीची जबाबदारी घेतली। फडणवीसांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत पक्ष संघटनेची तयारी करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यावर मंगळवारी नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची बैठक पार पडली। या बैठकीत राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वात कुठलाही बदल होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। फडणवीस हेच राज्यातल्या भाजपचे नेते असतील असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं। मात्र महायुतीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावर बोलणं बावनकुळेंनी टाळलंय। महायुतीचे मुख्यमंत्री कोण असेल यावर कुठलीही चर्चा आज नाही, परंतु देवेंद्रजी महाराष्ट्राचे आमचे भाजपाचे नेते आहेत। त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांनी कोणाला नेता मानायचं। त्या नेत्याचा लोकसभेत दारुण पराभव महाविकास आघाडीने केला आहे। मग देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत का त्यांना म्हणायचं? म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे एकच ऑप्शन, तुमच्याकडे 6 टॅलेंटेड लोक आहेत। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस यांची इच्छा लपून राहिली नाही। त्यामुळे याच मुख्यमंत्री पदावरून मवियानं महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाही। महाविकास आघाडीनं 48 पैकी 30 जागा जिंकत महायुतीला दणका दिला। या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकांमध्ये मवियाला असंच यश मिळेल असा दावा मवियाचे नेते करतायत। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीला डिवचलंय। पहिले डबल इंजिन वाली पार्टी थी, फिर ट्रिपल इंजिन वाली बन गई, फिर राज ठाकरे को साथ लिया तो 4 इंजन वाली बन गई, और भी इंजन जोड़ते हैं 5-6 इंजन वाली उनकी आघाड़ी महायुति है। सभी इंजन को बंद करके महाविकास आघाड़ी आगे चली। हिरवं इंजिन ऑइल जे टाकून जी तुझी इंजिन चालू आहे उबाटा नावाची, त्या दिवशी ते हिरवं इंजिन बंद होईल, उबाटा नावाचं इंजिनच महाराष्ट्रामध्ये बंद होऊन जाईल। विधानसभेसाठी भाजपनं मिशन 250चा नारा दिला, त्याचीही राऊतांनी खिल्ली उडवली। 250 नको, त्यांनी साधारण 350 जागा जिंकायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये। नरेंद्र मोदींचा 400 पारचा जो नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नाही, तो त्यांनी महाराष्ट्रात 400 पार करावा। आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महाविकास आघाडी आणि महायुती शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे। आधी लोकसभा निवडणुकीत भुजबळांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यानंतर राज्यसभेच्या जागेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळांना संधी मिळाली नाही। लोकसभा किंवा राज्यसभा निवडणूक लढवत खासदार होण्याची इच्छा होती असं खुद्द भुजबळांनी सांगितलं। त्यानंतर नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीच्या बैठकीकडे भुजबळांनी पाठ फिरवली। त्यामुळे भुजबळ मोठा राजकीय निर्णय घेणार अशी चर्चा सुरू झाली। त्यात भुजबळ ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या। भुजबळांनी संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली। मात्र भुजबळांनी या चर्चा फेटाळल्या। त्यानंतर ठाकरे गटानं या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलंय। छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही। छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही, चर्चा झालेली नाही, चर्चा होणार नाही। उबाटा नावाच्या डुबत्या जहाजमध्ये कोणाला जायचं आहे, कोणाला त्या डुबत्या जहाजमध्ये जाऊन पूर्ण डुबायचं आहे? मला असं वाटत नाही भुजबळ साहेब थोडी मोठी चूक करतील। पक्षांतराच्या चर्चांचं भुजबळांनी स्वतः खंडन केलंय। मात्र संजय राऊतांनी भविष्यात भुजबळांसोबत चर्चा होण्याची शक्यता नाही असं विधान केलं। त्यामुळे भुजबळांना ठाकरे गटाचे दरवाजे बंद झालेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे।
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। याला निमित्त ठरलंय ते भुजबळांची नाराजी। लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत संधी मिळाली नसल्यानं भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली। छगन भुजबळ मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून भुजबळ वेगळा मार्ग स्वीकारणार असल्याचं बोललं जात आहे। भुजबळांची ठाकरे गटासोबत चर्चा झाल्याचं वृत्त समोर आलं, मात्र भुजबळ आणि ठाकरे गटानं चर्चा फेटाळल्यात। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही या सगळ्या चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलंय। या सगळ्या चर्चा निव्वळ अफवा आहेत। भुजबळ साहेबांना विचार लागेल की त्यांची नाराजी काय आहे। तर या स्टेटमेंटमुळे निश्चितच महायुतीमध्ये थोडासा चलबिचल आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भुजबळांबाबत सावध प्रतिक्रिया दिली, मात्र महायुतीच्या शिवसेना आणि भाजप दोन्ही मित्रपक्षांनी भुजबळांच्या नाराजीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घेरलंय। लोकसभा निवडणुकांच्या नंतर सत्ताधारी महायुतीत वादळ आलं। राज्यात महायुतीच्या पराभवाचं खापर अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर फोडण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तर थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरच निशाणा साधला। संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरच्या लेखातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपची ब्रँड व्हॅल्यू घटल्याचं म्हटलं। त्यानंतर भाजप आणि संघाच्या बैठकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतल्यानं फटका बसल्याचं नमूद केलं। अशा प्रकारे टीका झाल्यानं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकर यांनी भाजपला थेट इशारा दिलाय। अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। भारतीय जनता पक्ष अजितदादांना टार्गेट करत नाही। अमोल मिटकरींच्या जवळ मला या विषयावरती बोलावं लागेल। त्यांनी पूर्णपणाने माहिती घेऊनच या विषयावरती बोललं पाहिजे असं माझ्या त्यांना सूचना आहे। भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांशी कसं वागतं हे मी 10-15 वर्ष दिल्लीत फार जवळून पाहिले। ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना लखला, पण आमच्याकडनं अशी कुठली भूमिका नाही। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर महायुतीत महायुद्ध होणार की हे युद्ध सामंजस्यानं शमवलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नरहरी झिरवळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत। दादांसोबत गेलेल्या झिरवळ यांच्या मनात सध्या नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। याला निमित्त ठरलंय झिरवळ यांच्या गाठी भेटी आणि राजकीय भूमिका। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांचा वाढदिवस। त्यानिमित्तानं नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुडवेंनी नरहरी झिरवळ यांची भेट घेतली। वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ बंद दाराआड चर्चा झाली। भेटीनंतर झिरवळ यांनी संदीप गुडवेंना जाहीर पाठिंबा दिला। त्यानंतर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संदीप गुडवे यांचं काम करण्याच्या सूचना दिल्या। दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांनीही झिरवळांची भेट घेतली। यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक कापला, तर झिरवळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर शरद पवार आणि श्रीराम शेट्टे यांचा फोटो झळकलाय। त्यामुळे झिरवळ यांना पवारांच्या पक्षाच्या परतीचे वेध लागल्याची चर्चा आहे। आता मी निर्णय घेतलाय ना, पवार साहेब एवढे मोठे आहेत का माझ्यासारख्याला तरी पुन्हा पुन्हा अडचणीत टाकणार नाही म्हणून साधच घालतील का नाही मला माहित नाही। त्यांनी गुळवेंना पाठिंबा दिल्याचं मला ज्ञात नाही। असेल तर मी झिरवळांशी नक्की याबाबतीमध्ये बोलेन। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात झिरवळ यांनी भास्कर बगरेंना छुपी मदत केल्याची चर्चा होती। त्यामुळे आता विधानसभेच्या तोंडावर झिरवळ घरवापसी करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला मोठं यश मिळालं। लोकसभा निवडणुकीत लढलेल्या 10 पैकी 8 जागांवर त्यांना विजय मिळाला। या यशानं हुरळून न जाता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे कामाला लागले। शरद पवार सध्या बारामती आणि परिसराचा दौरा करत आहेत। 6 गावात शरद पवारांनी जनतेशी संवाद साधला। नीरा बागज इथं पार पडलेल्या सभेत जनतेच्या पाठिंब्यानं यश मिळाल्याचं पवारांनी नमूद केलं। विधानसभेसाठी अशीच तयारी करावी लागेल असा कानमंत्र पवारांनी कार्यकर्त्यांना दिला। तसंच यावेळी पवारांनी राज्य सरकारला इशाराही दिला। या विधानामुळे पवारांनी राज्य सरकार पाडण्याचे संकेत दिलेत का? विधानसभा निवडणुकांच्या आधी राज्यात भूकंप होणार का? अशा चर्चा रंगल्यात। लोकसभा निवडणुकांमधील यशानंतर शरद पवार यांनी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या बारामती दौऱ्यावर आहेत। बारामती दौऱ्यात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची सध्या राज्यभर चर्चा आहे। बारामती दौऱ्यात शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। बारामती लोकसभा निवडणूक साहेब आणि दादांसाठी प्रतिष्ठेची होती, मात्र बारामतीकर साहेबांच्या मागे ठामपणे उभे राहिल्याचं पाहायला मिळालं।
बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. अजित पवारांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या निवडणुकीत बारामतीकर थोरल्या पवारांच्या बाजूने उभे राहिले. हाच धागा पकडत पवारांनी बारामतीकरांचे आभार मानत अजित पवारांना टोला लगावला. अशी वहिवाट जिच्या वहिवाटीच्या बाहेर जात नाही, यायचा तो निकाल घेतात. त्यांनी बारामतीचा दौरा करणं, बारामतीचं त्यांचं होम टाऊन आहे, पण त्यामुळे आमच्या यशावरती बारामतीमध्ये विधानसभेला काय परिणाम होईल असं मला बिलकुल वाटत नाही. लोकसभेनंतर बारामती विधानसभेवर शरद पवारांनी लक्ष केंद्रित केलंय. बारामती विधानसभेला अजित पवारांची कोंडी करण्याची तयारी शरद पवार यांनी सुरू केल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकानंतर राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला. ओबीसी मधून आरक्षण आणि सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी लोकसभा निकालानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं. मात्र सरकारच्या आश्वासनाच्या नंतर जरांगेने हे उपोषण स्थगित केलं. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची गॅरंटी द्या अशी मागणी आता ओबीसी समाज करतोय. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी वडीगोद्री गावात उपोषणास्त्र उगारलं. आता याच मागणीसाठी राज्यभरातील ओबीसी समाज आक्रमक झालाय. हाकेंच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी वडीगोद्री इथं ओबीसी समाजाच्या आंदोलकांनी रास्ता रोको केला. यावेळी रस्त्यावर टायर जाळत निषेध करण्यात आला. पोलिसांनी तातडीनं आंदोलकांना बाजूला केलं. त्याला वाटत असेल की मराठा समाजाला द्यावं तर त्यांनी असताना त्यांचं वेगळं ताट द्यावं, ही भूमिका त्यांनी सुद्धा रिपीट करावी हे आम्ही असताना पाहणार. उपोषण त्यांनी सोडावं करणार 6वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे. उगाच त्यांची काळजी आम्हालाही आहे. भुजबळ साहेब असेल, जरांगे साहेब असेल, एकत्रित होऊन हा प्रयत्न केला तर हा संघर्ष थांबन. त्याच्यासाठी आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आता ओबीसी समाजाच्या मागणीवर सरकार काय तोडगा काढणार हे पाहावं लागेल. राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. एकीकडे मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा एल्गार पुकारलाय तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी उपोषणास्त्र उगारलेलं आहे. त्यामुळे सरकार कात्रीत सापडलंय. हाकेंच्या आंदोलनाला राज्य सरकारचं पाठबळ असल्याचा संशय जरांगेंनी व्यक्त केलाय. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे ओबीसी संघटना आक्रमक झाल्या तर दुसरीकडे हाकेंच्या आंदोलनाला राज्य सरकारचं पाठबळ असल्याची शंका जरांगेंनी व्यक्त केली आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी जरांगेंनी लावून धरली आहे. त्याला हाकेंनी कडाडून विरोध केलाय. तर लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावरून आता राजकारण सुरू झालंय. का सोने अचानक का घडून येतं सगळं आम्हाला मिळायच्या टायमाला? सरकार पुरस्कृतच असू शकतं. सरकारला सरकार पुरस्कृत आंदोलन कसं असतं मला पण हा कन्सेप्ट कळला नाही. त्यामुळे त्यांनाच त्या प्रश्नाचा अर्थ विचारावा. देवेंद्रजी बारामतीला आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. मग त्या आरक्षणाचं काय झालं? त्यांची दखल शासनाने घेतलेली आहे. आमचा प्रयत्न आहे की 1-2 दिवसात आज उद्यामध्ये त्यांनी ते उपोषण सोडावं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारची कोंडी झाली असून त्यातून मार्ग काढताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचं जाहीर केलं. लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही खडसेंचा भाजप प्रवेश अजून झालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं एकनाथ खडसेंनी जाहीर केलं होतं. केंद्रीय पातळीवर आपल्या पक्षप्रवेशाचा निर्णय होईल असं खडसेंनी म्हटलं होतं. मात्र लोकसभा निवडणूक पार पडली, तिचा निकालही लागला, तरीही खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त काही निघत नाहीये. राज्यातले भाजपचे नेते खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत बोलणं टाळतायत. ते मी नाही सांगू शकत. ते मी कसं दिलं मग आम्ही आता आमच्या रक्षा खडसेंना त्यांना दिलं मंत्रिपद मिळालं. आम्ही सगळ्यात जास्त मतांनी महाराष्ट्रात 2,80,000 मतांनी निवडून आणलं. मी वारंवार आपल्याला सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबर निवडून जळगाव आणि रावेर दोन्ही जागा त्या आम्ही आणलेल्या आहेत. एकनाथ खडसेजी अजून भाजपमध्ये नाहीत. जेव्हा भाजपमध्ये येतील तेव्हा बघू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला जर भारतीय जनता पक्ष जबाबदारी देणार असेल काही तर स्वागत आहे. खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या मुहूर्ताला विलंब का लागतोय आणि हा मुहूर्त कधी निघणार याची राजकीय वर्तुळात चर्चा